बघा आपल्याला काय बघायचंय, CRUD ऑपरेशन बघायचंय. CRUD ऑपरेशन मध्ये आपल्याला क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट मेथड बघायच्या. ठीक आहे. त्यासाठी आपण जर का अँग्युलर मध्ये गेलो तर त्यालाच आपण क्रिएट करतो, म्हणजे काय पोस्ट मेथड घेतो. रीड म्हणजे गेट करतो त्या डेटाला. ओके. अपडेट म्हणजे पुट मेथड असते इन अँग्युलर. इकडे आपण त्याला अपडेट करणार आहे त्या डेटाला. आणि डिलीट, तिकडे पण डिलीट असते, इकडे पण डिलीटच राहणार आहे. ठीक आहे. आता डेटा क्रिएट करता आला पाहिजे, तो गेट करता आला पाहिजे, त्यालाच अपडेटही करता आला पाहिजे आणि त्यालाच डिलीटही करता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तेच आपल्याला बघायचं आहे आता इन मोंगो कुठे बघायचं आपल्याला हे सर्व? मोंगो डीबी मध्ये. ठीक आहे. आता फ्रंट एंड मध्ये वेगळं होतं आणि इकडं बँकेटमध्ये थोडं वेगळं होतं. ठीक आहे. आता आपण याच डेटाबेसला इथं कनेक्ट करूया. कनेक्ट करूया. आपण काल कोणत्या याच्यामध्ये डेटा फिल केला? आपण करूया इव्हिनिंग बॅचलाच करूया आपण. ठीक आहे. कनेक्ट करूया. कनेक्ट करायसाठी इथं इव्हिनिंग बॅचवरती कनेक्ट करायचं. इथे आपल्याला डेटाबेस मिळेल. इकडे समथिंग बेस डेटाबेसवरती क्लिक करूया आणि आपण आपल्या मोंगो डीबी शेलमध्ये जाऊया. ठीक आहे. आता सर्वात अगोदर जर का मला डेटा बघायचा असेल की माझ्याकडे डेटा आहे की नाही ते चेक करायचं असेल तर मी तुम्हाला कमांड सांगितलेली आहे. ठीक आहे. काय आहे? डीबी शो, डीबी डॉट सॉरी आपल्याला डेटाबेस चेक करायचा असेल तर शो डीबीएस वरती जायचंय. ओके. यूज करायचं असेल तर यूज स्टुडंट्स करूया आपण. ठीक आहे. आणि डेटा बघायचा असेल तर डीबी डॉट, डेटाबेसचं नाव काय? स्टुडंट इन्फो आहे. स्टुडंट्स मध्ये स्टुडंट इन्फो आहे. ठीक आहे. स्टुडंट इन्फो डॉट फाइंड आणि पॅरेंथेसिस. ओके. याला एंटर द्यायचंय. आपल्याकडे हा डेटा आहे. ओके. आता आपल्याला डेटाच पाहिजे होता. ठीक आहे. काय करायचंय? इथे शृंखला आहे, समीक्षा आहे आणि अनिकेत आहे. ओके. तीन रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत, तीन डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत. परंतु आपल्याला काय करायचं आता? फास्टली मी तुम्हाला क्रिएट सांगून देतो 2च मिनिटात. आपण घेतलंय ऑलरेडी, आपण परत घेऊया एकदा. ओके. सो डीबी डीबी डॉट काय आहे? स्टुडंट इन्फो डॉट इन्सर्ट मेनी. ओके. पॅरेंथेसिस, कर्ली ब्रॅकेट, सॉरी, पॅरेंथेसिस, ॲरे ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रॅकेट, शिफ्ट डाऊन एंटर. आणि इथे आपण घेऊया फर्स्ट वाला. ठीक आहे. आता इथे बघा, नेम आहे, रोल नंबर आहे, ईमेल आयडी आहे, सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आपल्याला सेम डेटा क्रिएट करायचा आहे थोडा. तर आपण एक शृंखला करूया, एक समीक्षा करूया. ठीक आहे. ऑलरेडी आहे इथे म्हणून मी परत करत आहे. ठीक आहे. सो नेम, नेम कोलन. फक्त आता इथे थोडं फील्ड लक्षात घ्या. इथे शृंखलाचं एस कॅपिटल आहे, इथे एस एस कॅपिटलच घेणार आहे मी, बरं का. शृंखला. ओके. शृंखला. त्यानंतर इथे येईल रोल नंबर. आता इथे थोडं मिस्टेक झालेली आहे. इथे रोल नंबरचे, इथे रोल नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडा डेटा सेम सेम क्रिएट करायचा आहे. सो रोल नंबर, इथे शृंखला नाही घेऊया आपण. ओके. इथे आपण समीक्षा करूया. समीक्षा म्हणजे आपल्याला अपडेट मेथड मध्ये थोडं लवकर हे होऊन जाईल. रोल नंबर. ओके. रोल नंबर आणि रोल नंबर करूया आपण, समथिंग रोल नंबर असेल, कॉमा, ईमेल आय डी. ओके. सो ईमेल आय डी, आणि ईमेल आय डी असेल समथिंग ईमेल आय डी, समीक्षा 45@gmail.com. ओके. कॉमा, ते घेऊया सब्जेक्ट. सब्जेक्ट, सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट करूया आपण इथे अँग्युलर. इथे जावास्क्रिप्ट आहे, ते CSS करूया. ओके. हे झालं फर्स्ट रेकॉर्ड. कॉमा, इथे आपण सेकंड रेकॉर्ड ऍड करूया. इथे परत आपण शृंखला घेऊया आता.
ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नेम कोलन श्रृंखला. ओके. ओ सॉरी, सॉरी सॉरी, माझ्याकडनं एंटर झालं. तिथं एक रेकॉर्ड ऍड झालंय. ओके, काय प्रॉब्लेम नाही. आपण तरी पण इथे घेऊ शकतो. ठीक आहे, आता बघा काय केलं आपण. क्रिएट केलं. ठीक आहे, दोन रेकॉर्ड तिथे क्रिएट झाले. एक समीक्षा नावाने आणि एक श्रृंखला नावाने. ठीक आहे, एक एक झिरो आणि एक सेकंड, म्हणजे फर्स्ट जे सेकंड येते त्याची आयडी फर्स्ट येते तिथे. ठीक आहे, इथे क्रिएट झाला. आता आपल्याला त्याला रीड करायचं असेल तर कसं रीड करू शकतो आपण त्याला. डीबी डॉट स्टुडंट इन्फो डॉट फाइंड डॉट फाइंड, आणि तर जर का दिला मी, तर बघा इथे श्रृंखला आहे, समीक्षा आहे, अनिकेत आहे, परत इथे समीक्षा आहे आणि इथे श्रृंखला आहे. ओके, हे काय झालं, रीड केलं आपण त्या डॉक्युमेंटला. ओके, आता मला जर का यामधला फक्त मला एकाच व्यक्तीचा डेटा पाहिजे असेल, काय म्हणत आहे मी, मला एकाच व्यक्तीचा डेटा पाहिजे असेल, सर्वांचा डेटा नाही पाहिजे मला, फक्त कोणाचा पाहिजे, एकाच व्यक्तीचा पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण फाइंड मेथडच आहे. ठीक आहे, फक्त फाइंड मेथड मध्ये काय करायचं आपल्याला, आता तिथे कंडिशन अप्लाय करायची की मला कोणाचा डेटा पाहिजे. ठीक आहे, फाइंड तर करायचंय परंतु मला कोणाचा डेटा पाहिजे ना. सो डीबी डॉट स्टुडंट इन्फो डॉट फाइंड वन. ओके, फाइंड वन डबल सॉरी पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स, आणि याच्यामध्ये सांगायचं की मला कोणाचा डेटा पाहिजे. आता इथे नेम आहे, समीक्षा आहे, रोल नंबर हा आहे, नेम आहे, अनिकेत आहे, इथे समीक्षा आहे, इथे श्रृंखला आहे. मला पाहिजे इथे श्रृंखलाचा डेटा. ओके, तर काय करू शकतो मी, नेम कोलन डबल कोट आणि श्रृंखला, श्रृंखला. ओके, बाहेर आलो, एंटर दिलं. तर पहिले काय होत होतं, आपल्याकडे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट आपल्याला मिळत होतं इथे. ठीक आहे, आता तसं नाही होणार. आता इथे फक्त आपल्याला जो आपण डेटा सांगितलाय तोच डेटा इथे आपल्याला अवेलेबल होईल. ठीक आहे, म्हणजे या डॉक्युमेंट मधून ज्याचा मला डेटा पाहिजे तोच डेटा आपण इथे घेऊ शकतो. विथ तुम्ही मग आयडी पण घेऊ शकता, तुम्हाला जर का आयडी माहीत असेल तर. विथ तुम्ही रोल नंबर पण घेऊ शकता, ईमेल आयडी पण घेऊ शकता आणि सब्जेक्ट आयडी पण घेऊ शकता. ठीक आहे, सेम ॲज इट इज मला इथे पाहिजे अनिकेतचा. तर काय करू शकतो आपण, सेम ॲज डीबी डॉट स्टुडंट इन्फो डॉट फाइंड फाइंड वन पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स, आणि त्याच्यामध्ये सांगायची आपल्याला कंडिशन. नेम नेम घेऊ शकता किंवा रोल नंबर पण घेऊ शकता. ठीक आहे, रोल नंबर करू शकतो. समजा आपण इथे रोल नंबर केला मी, रोल नंबर कोलन, आणि इथं 2 3 4 5 6 7 आहे, 2 3 4 5 6 7. ओके, तर कोणाचा डेटा मिळाला मला इथे, समीक्षाचा मिळाला, कारण सेम दोघांची पण आयडी सेम आहे. या अनिकेतच्या अगोदर आय थिंक समीक्षा आहे आणि तिचा पण आयडी जो आहे तो 1 2 3 4 5 6 7 आहे इथे. ठीक आहे, त्यामुळे मला इथे समीक्षेचा पण डेटा मिळाला. ठीक आहे, समजत आहे काय सांगतोय मी. आपल्याला जर का समजा मेनी रेकॉर्ड्स पाहिजे तिथे. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, मेनी रेकॉर्ड्स पाहिजे असतील तर काय करू शकतो आपण, याला फाइंड मेनी पण करू शकतो. सो डीबी डॉट स्टुडंट इन्फो डॉट फाइंड फाइंड वन अँड रिप्लेस पण करू शकतो, फाइंड वन अँड अपडेट पण करू शकतो. आपण फाइंड केलंय, याला अनिकेतला फाइंड करायचं होतं ना आपल्याला. अनिकेतचा 3 4 3 2 5 6 आहे रोल नंबर. तेच तर म्हटलं, कसं झालं, फाइंड वन, आणि आता येईल आपल्याकडे अनिकेत. सो रोल अनिकेत अनिकेत अनिकेत
रोल नंबर चुकला होता आपला. रोल नंबर 343256. रोल नंबर कोलन स्ट्रिंग मध्ये आहे की नंबर मध्ये आहे? 343256 नंबर मध्ये आहे. तो 343256. ओके. आता मिळेल आपल्याला अनिकेत. ओके, मिळाला अनिकेत. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही रीड पण करू शकता त्याला. ओके. आता आपल्याला काय करायचंय? अपडेट करायचंय. काय करायचं? अपडेट. ठीक आहे. सो अपडेट करण्यासाठी पहिली गोष्ट तर आपल्याला काय करावं लागेल? त्या डॉक्युमेंटला कंडिशन लावावं लागेल. म्हणजे कोणाला अपडेट करायचं आणि व्हॅल्यू काय सेट करायची. ठीक आहे. मला करायचं अनिकेतला अपडेट, किंवा इथे समीक्षा अवेलेबल आहे, समीक्षाला अपडेट करायचं. मला समजा तिचं सब्जेक्ट CSS आहे, इथे मला अँगुलर, इथे शृंखला अँगुलर आहे. समीक्षाला आपण रिॲक्ट जेएस करूया. ठीक आहे. इथे जे समीक्षाचा CSS सब्जेक्ट आहे त्याला आपण रिॲक्ट जेएस करूया. सो db डॉट काय येईल? स्टुडंट इन्फो डॉट अपडेट 1. ओके. पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स. ओके. आणि इथे टाकायची तुम्हाला कंडिशन. इथे टाकायचं तुम्हाला नेम कोलन ते समीक्षेचा रोल नंबर N कॅपिटल आहे. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नेम कोलन काय आहे? समीक्षा. आणि मला काय सेट करायचं तिथे? सो डॉलर सेट कोलन कर्ली ब्रॅकेट्स, कर्ली ब्रॅकेट्स, आणि यामध्ये मला सेट करायची व्हॅल्यू. सो इथे मला सेट करायचं समजा सब्जेक्ट. सो सब्जेक्ट कोलन ते करायचं आपल्याला रिॲक्ट जेएस. ओके. काय सांगितलं त्यानं मला? मॅच काउंट 1 आहे आणि मॉडिफाईड काउंट 1 आहे. ठीक आहे. जर का मी परत यूज केलं डीबी, आता मला बघणं आहे की समीक्षाचा सब्जेक्ट जो आहे तो रिॲक्ट जेस झाला की नाही झाला. इथे फक्त अनिकेतचा रिॲक्ट जेस सब्जेक्ट आहे. ठीक आहे. सो डीबी डॉट स्टुडंट इन्फो डॉट फाइंड. मला ऑल रेकॉर्ड्स पाहिजे असेल तर फाइंड करायचे. बघा इथे अनिकेतचा रिॲक्ट जेस आहे. ओके. त्यानंतर समीक्षेचा रिॲक्ट जेएस आहे. शृंखलाचा अँग्युलर सब्जेक्ट आहे. ओके. आणि इथे कोणाचा? समीक्षाचा परत CSS आहे. ओके. आता आपल्याला इथे समीक्षा 1 आहे, समीक्षा 2 आहे, म्हणजे 2 नेम आहेत आपल्याकडे. आणि आपल्याला अपडेट मेनी जर का करायचं असेल तर तिथे आपण रोल नंबर चेंज करू शकतो. सो डीबी डॉट अपडेट, सॉरी, डीबी डॉट स्टुडंट इन्फो डॉट अपडेट मेनी पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स, आणि सांगू शकतो आपण नेम कोलन डबल कोट समीक्षा कॉमा एंटर कर्ली ब्रॅकेट्स डॉलर सेट कोलन कर्ली ब्रॅकेट्स. ठीक आहे. आणि कर्ली ब्रॅकेट्स मध्ये परत काय घ्यायचं आपल्याला? काय सेट करायचं? समजा त्यांचा रोल नंबर सेम सेट करायचा. ठीक आहे. सो इथे येईल रोल नंबर कोलन नंबर मध्ये येतो. सो 11222344. ठीक आहे. हा रोल नंबर सेट करायचा आहे त्यांना. तर बघा आता बघा काय ते झालं. इथे ऑलरेडी 2
समीक्षा नेमचे आयडी होते, ठीक आहे. म्हणजे दोन आयडी होते इथे, ज्यांचं नाव समीक्षा समीक्षा आहे, ठीक आहे, आणि त्यांचा रोल नंबर वेगवेगळा होता. पहिले 2 3 4 5 6 7 होता एकाचा, आणि दुसऱ्याचा आयडी होता 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. आणि एकाचा 2 3 4 5 6 7 होता. आता त्यांचा जो रोल नंबर आहे तो चेंज केला, आपण अपडेट केला, आणि तो केला 11 11 22 23 44, ठीक आहे. आता जर का आपण चेक केलं db.student.info. काय आहे, फाइंड. ओके, फाइंड करायचं ना आपल्याला. तर बघा इथे आता जर का आपण बघितलं, शृंखलाचा रोल नंबर 1 2 3 4 राहील, परत समीक्षाचा 11 12 22 23 44 राहील, परत इथे अनिकेत वेगळा राहील, परत खाली समीक्षाचा इथे 11 12 22 23 44 राहील. म्हणजे इथे पण सेम रोल नंबर राहील, आणि इथे पण सेम रोल नंबर राहील, ठीक आहे. इथे या पद्धतीने आपण त्याला एका डॉक्युमेंटला पण, म्हणजे एका युजरच्या याला एका आयडी पण आपण अपडेट करू शकतो. आणि जर का आपल्याला मेनी टाइम्स अपडेट करायचे असेल, सेम रेकॉर्ड असतील, सेम काही तिथे असा काही डेटा असेल की सेम, आपण त्याची की घेऊ शकतो जी मॅच होईल सेम डेटा सोबत. आणि त्यांची दुसरी फील्ड असेल तिथे आपल्याला सेम काही डेटा अपडेट करायचा असेल तर आपण यूज करू शकतो अपडेट मेथड, ठीक आहे. बाकी तर आपण सिंगल याला तर अपडेट करूच शकतो, ठीक आहे. आता आपल्याला डिलीट करायचं आहे. डिलीटचं एकदम सिंपल आहे. एक तुम्हाला व्हॅल्यू असेल तुमच्याकडे की तुम्हाला कोणाला अपडेट, म्हणजे सॉरी, डिलीट करायचं आहे, आणि सेम जर का तुमच्याकडे दोन रेकॉर्ड असतील तर ते कसे डिलीट करायचे, ठीक आहे. आता इथे आपल्याकडं अनिकेत आहे. अनिकेतला आपल्याला डिलीट करायचं असेल, सो db.student.info.delete 1 पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स, आणि सांगू शकतो नेम कोलन अनिकेतचं नाव घ्यायचं. सो अनिकेत. तर इथे डिलीट काउंट 1 आहे, एक्नॉलेज मध्ये ट्रू आलंय. इथे गेलो आपण, db.student.info केला आपण, student.info.find पॅरेंथेसिस केलं. तर इथे पण आपल्याला आता, इथे आपल्याला अनिकेत नाही मिळणार आता, ठीक आहे. इथे शृंखला आहे, समीक्षा आहे, परत समीक्षा आहे, आणि परत शृंखला आहे, ठीक आहे. अनिकेत इथून डिलीट झालेला आहे. आता आपल्याकडे दोन समीक्षा आहेत इथे, ठीक आहे. आता हे दोन रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचे, फक्त इथे शृंखलाच राहील, ठीक आहे. सो db. एका टायमाला आपल्याला दोन रेकॉर्ड डिलीट करायचे. समजा db.student.info. डिलीट मेनी करावं लागेल. मग डिलीट मेनी पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स, आणि इथे येईल नेम कोलन डबल कोट समीक्षा, ठीक आहे. समीक्षा डिलीट, ओके. समीक्षा. तर ॲक्युरेट आहे ना नेम, स्पेलिंग मिस्टेक नाही झालं ना, ओके. ठीक आहे. तर बघा इथे डिलीटेड काउंट किती आला, 2 आला. एक्नॉलेज मध्ये ट्रू आलाय, म्हणजे दोन रेकॉर्ड्स होते, सेम मॅच होत होते, डिलीट झाले, ठीक आहे. कुठून? स्टुडंट इन्फो नावाच्या डेटाबेस मधून, सॉरी डॉक्युमेंट मधून, आणि स्टुडंट्स नावाच्या डेटाबेस मधून, ठीक आहे. आता मी जर काय केलं db.student.info, स्टुडंट चेक करावं लागेल ना आपल्याला, db.student.info.find. तर इथे फक्त आता आपल्याकडे दोन रेकॉर्ड आहेत, शृंखला शृंखला, ठीक आहे. या पद्धतीने आपलं इथे मोंगोडीबी मध्ये आपलं क्रड ऑपरेशन संपलेलं आहे, ठीक आहे. काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. रेकॉर्डिंग स्टॉप करतो मी.